1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत झटपट असं वांग्याचं भरीत कसं करायचं. वांग्याला कट मारून घेतले, लसूणच्या पाकळी एक एक त्यामध्ये भरायची, तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यामुळे काय होतं, सालं पटकन निघतात, जास्त इकडे तिकडे काळं होत बसत नाही. 10-12 मिनटं लागतात वांगं भाजण्यासाठी. सालं काढून घ्यायची आणि टोमॅटो आणि वांगं एकत्रच बारीक 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 कट करून घ्यायचं आहे. आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट. कूट म्हणजे काय, जरा जाडसरच शेंगदाण्याचं कूट लागेल, ज्याच्यामुळे ना ते खाताना एक क्रंच येतो, मस्त लागतं ते. फोडणीसाठी तेल, कढीपत्ता, कांदा परतून घ्यायचा, त्यामध्ये घालायचे आहेत आलं लसूण ठेचून घेतले ती घालायचं, ते परतून घ्यायचं. लाल मसाला, गरम मसाला आणि हळद घालायची. जे वांगं टोमॅटो बारीक करून घेतला आहे तो घालायचा, मीठ, त्यामुळे शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं आणि झटपट असं वांग्याचं भरीत तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक्यू, बाय.